असल्यामुळे बोलण्या वागण्यामध्ये एक जी संवेदनशीलता पाहिजे असेल तर त्याची मी माझ्या परीने उत्तर देईन. शासकीय अहवाल अजून आमच्याकडे आले नाहीये. एकूण 3 नाही, पण आमच्याकडे अजून यायचं आहे. 3ही कमिट्यांचे एकच शासकीय अहवाल नाहीये, 3 अहवाल येणार आहेत. ते सर्व अहवाल आल्यावर त्याचा अभ्यास करून या विषयावर मत देणं योग्य होईल. प्रत्येक अहवालावर मत करणं म्हणजे खूप घाई झाल्यानेच म्हणणं जास्त चांगलं आहे. याच्या मृत्यूशी याचा कोणाचा काही संबंध नाही. डिपॉझिट फक्त हाय व्हॉल्यूमच्या पेशंट जे होते त्यांच्यामध्येच होते. आणि तेही पेशंट गरीब असले तर घेत नव्हते. जे पेशंट भरू शकतात त्यांच्याकडनं नाही घेत. आता तेच सांगतोय मी तुम्हाला, काम खूप वाढतं आणि जास्त कॉम्प्लेक्स केसेस येतात. त्याला सुरुवात झाली आणि त्यांनी बंद केले. मी आता तो वादाचा मुद्दा करतो. त्याच्यात आमचा एकही रुपयाचा टॅक्स थकलेला नाही. थकूच शकत नाही, नाही तर बंद करतील. मी सांगतोय ना कोर्टामध्ये, मी आपल्याला सांगतोय ना कोर्टामध्ये टॅक्स वाढतो. त्याचा अर्थ तुम्ही ते सांगतो त्यांचं जे टॅक्स आकारण्याची जी प्रथा आहे ती त्यांनी मला कळलं नाही. म्हणजे कोर्टामध्ये जाण्याचा जगात प्रत्येकालाच डेमोक्रेसीचा कोर्ट हा स्तंभ आहे. नाही, ते FSI ला सगळे पैसे भरलेले, काही फायदे नाही. टॅक्स मध्ये आम्ही सवलत घेतलेली. तुमचं म्हणणं मला समजलं. फक्त मी असं म्हणतो की चॅरिटेबल आम्ही काम करतो का नाही ठरवण्याची ज्या यंत्रणेवर जबाबदारी त्याच्यात दर महिन्याला आम्ही आमचे सर्व चॅरिटीचे विषय त्यांना सबमिट करतो. आणि तुम्ही हा प्रश्न त्यांना विचारला पाहिजे चॅरिटी कमिशनरना की दीनानाथ रुग्णालय चॅरिटीच्या रुग्णांची नियमांची पाय करते का नाही. Patient was never perfect. Not even 1 out of million. याच्यात तथ्य नाहीये. म्हणूनच मॅटर्नल मॉर्टॅलिटी कमिटीची मीटिंग
काल कॉर्पोरेशनला झाली. एसओपी काय आहे, पैसे मागायचा अधिकार कुणाला आहे? सांगतो. आमच्याकडे डिपॉझिट मागायची पद्धत डॉक्टरांकडनं नाहीये. हा आमचा ऍडमिशनचा पेपर आहे. त्या पेपरवर खर्चाचे अंदाजपत्रक असे लिहिले. हा छापील पेपर प्रत्येक रुग्णाला हा दिला जातो. हा विसेंना नाही. एव्हरी सिंगल पेशंट गेट दिस पेपर. डॉक्टर याच्यावर लिहितात. पेशंटचं नाव, त्याला कोण डॉक्टर ऑपरेट करणार आहे, शस्त्रक्रिया करणार, किती केल्या असतील, अगणित असतील. एकाही पेशंटला असं काही लिहून दिलेलं नाही माझ्या आयुष्यात. या लोकांनी काय दिलं असेल त्यांना तुम्ही विचारू शकता. त्यामुळं डिपॉझिट जर काही समजा कोणाला घ्यायचं असेल तर ते बिलिंग डिपार्टमेंट डॉक्टरांशी बोलून समजून घेऊन त्या रकमेपैकी किती रक्कम घ्यायची असं फक्त काही सिलेक्टेड केसेसमध्ये ठरवतात. ह्या केसमध्ये चॅरिटीचं ऑफिस त्या कुणाकडेही कंटेन पूर्वी इथे ट्रीटमेंट घेऊन गेले. ते जर आले असते तर कदाचित आज या प्रकरणाला हे वळण लागलं नसतं. ऑल द टाइम ते काय झालं, फक्त त्यांचं डिपार्टमेंट, त्यांची ओपीडी आणि नंतर तिथून घरी जाणं रागावं असं म्हणूया आपण. ते मी ऑलरेडी दिलंय. आपण आता जे शासनाच्या चौकशी आधी नाही ते आता रिपीट करायला. गर्दी असली एअरपोर्टवर आपण आता बघतोय. असंवेदनशीलता म्हणजे काय होतं, कामाच्या गर्दीमध्ये प्रत्येक माणसाला जो पूर्ण न्याय मिळायला पाहिजे तो त्या कामाच्या गर्दीमध्ये मिळत नाही. आणि त्याच्यासाठी एक धक्का देणारी क्रिया म्हणून आम्ही याच्याकडे बघतो की आपल्या स्टाफनी आणि तिथल्या लोकांनी पेशंटशी सहानुभूतीने आणि त्याला मदत करण्याच्या वृत्तीने वागली म्हणून आम्ही. पण माझं उत्तरापेक्षा ऐका ना, आता ह्याच्यात एक तिसऱ्या माणसाने उत्तर द्यायचं. जेव्हा डॉक्टर गैसास आणि शासनाची कमिटी 5 तास एकमेकांशी बसून हेच बोललेत, त्याच्यावर एक तिसऱ्या माणसाने चौथं ओपिनियन द्यायचं हे बरोबर नाही. असंवेदनशीलतेवरती मी बोलू शकतो. मेडिकल आहे. मी ऐका ना, एवढ्या एका हॉस्पिटलकडनं काही माहिती देत नाही. तुम्ही डॉक्टर घैसर यांनी राजीनामा दिला. डॉक्टर घैसर हे जबाबदार नाहीये. ते शासन आणि त्यांच्यामध्ये जे सगळा डायलॉग झालाय. तुमच्या प्रशासनाबरोबर त्यावेळेस काम करत होतं ज्यावेळी कोण शासन, हॉस्पिटलमध्ये आली, कोण शासन, पेशंटच्या नातेवाईकाचा. हो, त्यांनी मला सांगितलं की सर ते माझ्याकडे डिपॉझिट मागतायत, माझ्याकडे एवढी रक्कम नाही. म्हटलं तुमच्याकडे किती रक्कम आहे, तर त्यांनी सांगितलं की मी 2-2.5 लाख रुपये भरू शकतो. म्हटलं तुम्ही तेवढे भरा, बाकी सर्व सूचना मी देतो, तुम्ही जाऊन आता ती रक्कम भरा. ते लोक मी सांगितलेल्या गोष्टीला कधी नाही म्हणणार नाही. बस. नाही, ऐका ना, आता ह्याच्या पलीकडे मला पुढे काही कळलं नाही. मी ऑपरेशन
डॉक्टर घैसास आणि शासन, कारण ती ट्रीटमेंट देणं, ऐका ना, ट्रीटमेंट देणं हा माझा भाग नाहीये. मी ऍडमिशनला नाही सांगितलं, नातेवाईकाला सांगितलं. मी ऑपरेशन करत असताना नातेवाईकाचा फोन आला, एकदा आला, मी घेतला नाही, दुसऱ्यांदा आला. मला त्या असिस्टंटने सांगितलं की सर कोणतरी परत फोन करते, तुम्ही घ्या. मी घेतला आणि त्यांना सांगितलं की तुम्ही तुम्हाला जे शक्य आहे ते भरा, बाकी ट्रीटमेंट इथे होईल, तुम्ही काळजी करू नका. एवढाच आमचा फोन. माझ्या सूचना प्रशासनाला मी दिल्या नव्हत्या. नाही 5:30 नाही, मला हा त्यांचा फोन 2, 2:15 आलेला आहे. ते सकाळी 10, ऐका, सकाळी 10, ते सगळं चाललंय ना, तर त्याच्यात आपण जायला नको. तुम्ही मला माझं विचारू शकता, ऐका ना, तुम्ही मला माझं विचारताना मला फोन 2, 2:15 आला. सांगितलं मी ऑलरेडी. ते आता हे सगळं तेच असतेच तर एक्झॅक्टली तेच सांगायला मी तुम्हाला बोललो. हे तुम्ही का लिहून दिलं, त्यांनी त्यांचा काही खुलासा तुमच्याकडे दिला, तुमच्या रिपोर्ट दिलाय, त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलेल्या गोष्टी घेतल्यात सगळ्या, त्या गोष्टी कशी निघून गेली हे तुम्ही फुटवलं पाहिजे. जेव्हा प्रेशर वाढलं, नाही प्रेशर, ऐका, प्रेशर वाढण्यास, प्रेशर माझ्यावर नाही वाढलेलं, त्यांच्यावर वाढलंय आणि ते त्यांना सहन होत नाही. ही कॅनॉट हँडल दॅट प्रेशर. आणि ते प्रेशर बरोबर ना, मला कळलं ना, तुमचं म्हणणं चुकीचं नाही. तुम्ही मला माझे प्रश्न विचारू शकता, मला कुणाचे तरी दुसऱ्याचे प्रश्न विचारू. आपण जी समिती नेमली होती, जी समिती आपण नेमली होती, ज्या समितीच्या मार्फत अहवाल दिला, सार्वजनिक केला गेला, त्या महिलेच्या संदर्भात पाळी गेली. हा एक प्रश्न, या प्रश्नाचं उत्तर देतो. आमचा जो अहवाल मीडियाकडे दिलेला आहे त्यात पेशंटच्या आजाराचे कुठलेही डिटेल्स नाहीये. ऐका, एक सेकंड, ऐका, पेशंट ऐका, तुम्ही स्वतःच्या मनाने न बोलता आम्ही जे काय सांगतोय ते ऐकायचं असेल तर कॉन्फरन्स होईल. आम्ही जे तुम्हाला अहवालाचा नाही, अहवाल हा आम्ही शासनाकडे पाठवलाय. तुम्हाला जे दिलंय त्याच्यामध्ये फक्त घटनाक्रम आहे, पेशंटचं मेडिकल कोणतीही गोष्ट त्यात नाही. आज जे तुम्ही विचारताय, सांगतो मी, आता जे तुम्ही म्हणताय की मेडिकल ट्रीटमेंट तिला काय गेली, हे त्या अहवालात आहे शासनाच्या. तिला पूर्वी काय आजार होते का, हे आहे त्या शासनाच्या अहवालात. तुम्हाला ती पूर्वीचे काय आजार होते तुम्हाला आम्ही दिलेले नाही. तुमचं मत लगेच 2 दिवसात ओपन केलं नाही, मत नाही केलं, सांगतो. आमचं रुग्णालय सांगतो नाही, स्वतःला क्लीन चिट नाही दिली. जरा एक सेकंद ऐका. आम्हाला शासनाने एक पत्र पाठवलं की डेली मिरर मध्ये आलेल्या बातमीला तुम्ही उत्तर द्या. ते उत्तर जे दिलं तेच उत्तर आम्ही त्यांना पाठवलं, जे मेडिकल होतं, आणि तुम्हाला दिलं ते त्यातला मेडिकल पार्ट काढून होतं, बाकी काही नाही केलं आम्ही. याच्यामध्ये चूक कुणाची आहे? सगळ्यात महत्त्वाचं तुम्ही म्हणताय की समितीचा अहवाल येईल, अहवाल ज्यावेळेस यायचं त्यावेळेस येईल, मात्र लोकांच्या मनामध्ये प्रश्न आहे. एवढी मोठी संस्था आहे, संस्थेचं एवढं मोठं नाव आहे, लोकांच्या मनामधला संभ्रम, लोक समितीची वाट बघणार नाही. समितीचं एवढंच मी सांगेन, ऐका ना, मला कळलं लोकांचा संभ्रम. समितीचं काम अतिशय वेगवान चालू आहे. मी यापूर्वी एवढं वेगवान काम माझ्या आयुष्यात पाहिलेलं नाही. त्यामुळे लवकर जे प्रश्न कन्क्लुजनवर येणार आहे त्याच्यावर आपण आज उडी मारायची काही गरज नाही. तेच आपण परत बोलतोय जे शासन कायद्यानुसार जेव्हा कुठलाही रुग्ण आपल्या प्रशासनाला कल्पना, सर एकच मिनिट प्रश्न आहे, कायद्यानुसार कोणताही रुग्ण जेव्हा प्रशासनाला कल्पना न देता निघून जातो, तर आपल्या हॉस्पिटलने किंवा डॉक्टरनी ऍब्स्कॉन्डिंग पेशंट चाललेला आहे अशी पोलिसांकडे तक्रार करायची असते, तर आपल्याकडून तशी काही तक्रार गेली का? फक्त ऍडमिट असला तरच. एखादा सांगतो एखादा पेशंट ओपीडीत आला, एक सेकंड, तुम्ही जे म्हणताय पेशंट जर ओपीडीत आला आणि न सांगता गेला तर कोणालाही कसली इन्फॉर्मेशन दिली जात नाही. ऍडमिटेड पेशंट अचानक निघून गेला तर लगेच आम्ही पोलिसांना कळवतो. गेली 25 वर्ष कळवतो. नाही, काय होतं आपण तेच बोलून काही त्यात नाही, म्हणजे वेळच नुसता घालून एक प्रेस कॉन्फरन्स ही भांडायसाठी नाही. हो, किती वाजता आहे?
हा ठीक आहे, म्हणजे असं म्हणजे ऐका ना, माझं काय म्हणणं आहे का, 1:29 काय किंवा 2 काय, मी ऑपरेशन मध्ये त्यांचा कॉल आला, मी घेतला, बोलणं झालं. ह्याच्या पलीकडे काही म्हणजे सकाळी 10ला वगैरे आलेला कॉल नाहीये, एवढंच मी सांगतो. सकाळी 10ला वगैरे आलेला कॉल नाहीये, उशिरा आलेला कॉल. बाकी काय माझं म्हणणं नाही, मी त्याच्याबद्दल वाद घालू पण इच्छित नाही. नाही, वेळेचं असं नसतं आमच्याकडे. ऐका, आमच्याकडे खूप वेळा बेड उपलब्ध नसतो. 4-4 तास 5-5 तास रोज 10-20 पेशंट तरी इमर्जन्सीमध्ये थांबलेले असतात, कारण खाटच उपलब्ध नसतात. पत्र व्हायरल होते, त्यामध्ये तुम्ही जे त्यांच्याकडून सुद्धा फी आकारली, ज्यांनी जागा तुम्हाला दिली, मूळ जागा मालक जे खिलार आहे, त्यांनी पोस्ट फेसबुक वरती लिहिली आणि त्याच्यामध्ये तुमचाही उल्लेख केला की तुमच्याकडे ऍडमिट असताना तुम्ही त्यांना कर्टसी व्हिजिट दिली होती. त्यांचं बिल तर तुम्ही 3.5 लाख रुपये घेतलं. 3.5 लाख नाही, तुमच्या बिल सगळं चुकीच्या गोष्टी, रुपये सुद्धा त्या बिलामध्ये सगळं चुकीचं. कुठल्या पद्धतीत झाला, करारात काय म्हटलं होतं त्याच्याबद्दल जरा सांगा ना. जागा त्यांनी शासनाला दिली आणि शासनाने आम्हाला दिली. जागेचा करार आमचा त्यांच्याशी झालेला नाही. आणि हे तुम्ही जे म्हणताय ते चुकीचं आहे. चुकीचं एवढं मी सांगतो माझ्या. कधी कधी माझ्या मते, ऐका ना, समज ऐका, जेव्हा तो असंवेदनशीलतेचा मुद्दा मी आपल्याकडे पाठवला होता, त्यात लिहिलेलं आहे की दिनानाथला सुरुवातीला डिपॉझिट घेत नसेल, पुढे गुंतागुंतीचे आणि महागडे उपचार खूप वाढत गेले, लोकही लांबून लांबून आमच्याकडे यायला लागले, तेव्हा जे जास्त खर्च होण्यासारखे रुग्ण आहेत त्यांना डिपॉझिट लावायला लागले. हे मी तुमच्यापर्यंत पोहोचवलंय असं मला वाटतं. चॅरिटेबल असलं आपण त्या विषयात नको. नाही, शेवटचा नाहीच आहे, कारण आता 150 लोक, शेवटचे 150 प्रश्न. धर्मादाय आयुक्तांचे नियम आम्ही सर्व पाळतो आहोत. ऐका, उत्तर कधीच संपणार नाहीत. मला माझं काम पण आहे.